वाल्मिक कराड धनंजय मुंडे प्रकरणी उद्याच मुख्यमंत्र्यांना भेटणार अजित पवारांचं अंजली दमाने यांना आश्वासन, पुरावे घेऊन दमाने या अजितदादांच्या भेटीला। कारागृहात वाल्मिक कराडच्या दिमतीला 7 पोलीस हवालदार, रोज रात्री कराडची कारागृहात मैफल, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप। तर बीडमधील 26 पोलीस कराडच्या मर्जीतले असल्याचा तृप्ती देसाईंचा दावा। विधानसभेत सुनील तटकरेंकडून सेटलमेंट गोगावलेंचा आरोप, तर तटकरेंना रायगडमध्ये फिरकू देणार नाही। आमदार महेंद्र दळवींचा धमकीवजा इशारा, पालकमंत्री पदाचा वाद चिघळला। पालकमंत्री पदावरून तटकरेंना टार्गेट करणाऱ्या 3 इडियट्सला आवरा, राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाणांचं उपमुख्यमंत्री शिंदेंना आवाहन, थोरात, गोगावले आणि दळवींवर निशाणा। हॉटस्टारवर चॅम्पियन्स ट्रॉफीचं मराठीतून समालोचन होणार, मनसेच्या दणक्यानंतर हॉटस्टारची ग्वाही, मनसे मूळ रूपात आल्याची ही चर्चा। महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रच लढणार, स्वबळाचा नारा फक्त मुंबईपुरता, संजय राऊतांचे संकेत। मारहाणीच्या व्हिडिओमुळे चर्चेत आलेले अजितदादांचे निकटवर्तीय चांदेरेंची अखेर पोलीस चौकशी, अजितदादा म्हणतील त्या कारवाईला तयार, चांदेरेंची प्रतिक्रिया। सैफ प्रकरणात नाव आल्यावर लग्न मोडलं, संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या कनोजियाची कैफियत, सैफच्या घराबाहेर आंदोलनाचा इशारा। पुण्यानंतर सोलापुरात जीबीएसचा शिरकाव झाल्याची भीती, 2 संशयित रुग्ण आढळल्यानं चिंता वाढली। भारत चीन दरम्यान थेट हवाई वाहतूक सुरू करण्याला मान्यता, कैलास मानसरोवर यात्रा सुरू करण्याचा निर्णय, सीमेवरील तणावामुळे 2020 पासून बंद असलेली यात्रा पुन्हा सुरू करण्याला सहमती। वक्फ कायद्यातील सुधारणेसाठी संयुक्त संसदीय समितीचं मतदान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दांडी, तर ठाकरेंच्या सेनेचं विरोधात मतदान, 16 विरुद्ध 10च्या फरकानं शिफारसी मंजूर। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं प्रयागराजमध्ये कुंभस्नान, साधू संतांचीही उपस्थिती, तर कुंभस्नानानं गरिबी हटणार नाही, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा पलटवार। मेट्रो 8 द्वारे मुंबई विमानतळ नवी मुंबईला विमानतळाला जोडलं जाणार, पीपीपी तत्वावर करण्यास मंजुरी, सविस्तर प्रकल्प अहवाल सिडकोमार्फत तयार करण्याचे नगर विकास विभागाचे आदेश। टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधनाचा आयसीसीकडून सन्मान, बुमराह वर्ष 2024 मधला सर्वोत्तम क्रिकेटर, तर स्मृती ठरली आयसीसी वन डे क्रिकेटर ऑफ द इयर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।